नमस्कार मित्रांनो. आपण VLEdesk.com काय आहे ते नेमकं बघूया. VLEdesk.com टाईप केल्यानंतर अशी एक विंडो ओपन होते. त्यामध्ये स्मार्ट मॅनेजमेंट फॉर ग्रोइंग शॉप म्हणजे आपलं जे व्यवसाय आहे, तो एकदम डिजिटल पद्धतीने जसं आपण पूर्वी रजिस्टरचा वापर करत होतो, मेंटेन सगळं करायला, हिशोब म्हणा किंवा स्टाफचा कॉन्टॅक्ट नंबर, त्याचं कामाचं. तर त्याच्याऐवजी आपल्याला हे सगळं ऑनलाईन डिजिटल पद्धतीनं करायचं आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला रजिस्टर करावं लागणार. रजिस्टर म्हटलं तर आपल्या ऑफिसचं नाव, स्वरा ई सेवा. ओके. परत मोबाईल नंबर, जो आपला सॉरी नाव, ओनरचं नाव पंकज वाघमारे. आपला जो काय मोबाईल नंबर असेल तो इथे टाकायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं प्लॅन घ्यायचे. 4 प्रकारचे प्लॅन आहेत. 1 महिना, 3 महिने, 6 महिने आणि 12 महिने. आता सध्या ऑफर चालू आहे. 399 चा प्लॅन हा आपल्याला 199 मध्ये उपलब्ध झालेला आहे. तर तो प्लॅन सिलेक्ट केल्यानंतर क्रिएट अँड ऑर्डर पे म्हणायचं. इथे एक क्यूआर कोड जनरेट होईल. क्यूआर कोडवर आपण आपलं फोन पे, जीपे वगैरे आहे त्यानं पेमेंट करायचं. पेमेंट केल्यानंतर लगेचच आपल्याला स्क्रीनवर युजर नेम आणि पासवर्ड येते. तर इथं ओके म्हणल्यानंतर पेमेंट रिसिव्ड सक्सेसफुली प्लीज वेट. ओके केला तर तुम्हाला इथे युजर नेम आणि हा पासवर्ड आलेला आहे. तर हा पासवर्ड आपण कॉपी करा किंवा लिहून ठेवा आणि परत लगेच साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर तिथं पासवर्ड, युजर नेम पासवर्ड टाकायचा. मोबाईल नंबरचा आपला युजर नेम पासवर्ड. अशा पद्धतीचं विंडो ओपन होते. आता हे आपलं शॉप, इथं शॉप नेम येतं स्वरा ई सेवा, जे काय आपलं असेल ते नेम. यात आता एवढ्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत जे आपल्या उपयोगी पडणार आहे. सगळ्या जे डेली रुटीनमध्ये उपयोगी पडणाऱ्या सर्व्हिसेस आहेत. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस आहेत ते आपल्याला ऍड करायचे आहेत यामध्ये. कारण हे पोर्टल आपण कोणती सर्व्हिस देतो, किती फी घेतो, ह्याच्या सिस्टीमला अपडेट केल्याशिवाय आपल्याला एंट्री करता येणार नाही. त्यासाठी सर्व्हिसेस मध्ये जायचं. त्यामध्ये पण कॅटेगरी आपण केलेल्या आहेत वेगवेगळ्या. समजा ऑनलाईन फॉर्मची कॅटेगरी वेगळी असेल, सीएससी सर्व्हिसची वेगळी असेल, फार्मरची वेगळी असेल आणि इन्शुरन्स वेगळे असेल, लोन वेगळे असेल. आपले जे व्यवसायाच्या मध्ये काय काय येते ते कॅटेगरी आपण इथं टाकायचे. आपण सुरुवातीला एक सीएससी च्या अंडर कोणत्या आहेत सर्व्हिसेस हे टाकूया. ऍड कॅटेगरी म्हटलं, कॅटेगरी ऍड होते. मग नंतर इथे ऍड सर्व्हिसला जायचं. इथे कॅटेगरी आता आपण सीएससी टाकली त्यामुळे एकच येते. 4-5 पण आपण कॅटेगरी करू शकतो. सीएससी परत इथं न्यू पॅन कार्ड. फी किती घेतोय आपण? 250. जे काय आपण फी गेली तर टाकायचं आहे. त्यासाठी काय काय लागते? आधार कार्ड, फोटो, साइन अँड एलसी. शाळा सोडलेला दाखला आता कंपल्सरी केलेला आहे, किंवा बर्थ सर्टिफिकेट, किंवा बर्थ सर्टिफिकेट. किती दिवस लागतात? 15 ते 21. ऍड सर्व्हिस करायची. ही एक सर्व्हिस झाली. अजून आपण इथे किती पण सर्व्हिस, आपल्याकडे जेवढ्या सर्व्हिस आहेत, 50, 100, 200, 500 जेवढ्या सर्व्हिसेस आहेत तेवढं आपण ऍड करू शकतो. ही मी एक डेमो दाखवले तुम्हाला. कारण जर मी सगळ्या सर्व्हिस दाखवत गेलो तर भरपूर हे होत जाईल, म्हणजे वेळ आपला जाईल. तर ह्या पद्धतीने तुम्ही सर्व्हिस ऍड करायचा. आता सगळ्यात महत्वाचं न्यू एंट्री. कस्टमर एखादा आला तर न्यू एंट्रीवर क्लिक केला. इथं कस्टमरचा मोबाईल नंबर 555 771. ओके. आणि
कस्टमर नेम. आता इथे सर्व्हिसेस कोणत्या? आता सध्या आपण एकच केले त्यामुळे एकच दिसते. इथं जेवढ्या सर्व्हिस तुम्ही ऍड कराल 100-200 आणि त्या सर्व्हिसचं फक्त पहिला लेटर जरी टाईप करला तरी न्यू पॅन कार्ड म्हणला येणार. एन वरून जेवढ्या सर्व्हिस असतील तेवढे येते. क्वांटिटी किती येईल. आता हे सगळ्यात महत्वाचं. इथं त्या कस्टमर कडून आपण पेमेंट किती घेतले. ₹250 असेल, समजा त्यांनी 200 दिले तर इथे 200 टाकायचे किंवा पूर्ण जर दिले पेमेंट तर ₹250 इथे टाकायचे पूर्ण पेमेंट. कॅश दिले का ऑनलाईन? ऑनलाईन दिले. आणि व्हॉट्सअपला त्यांना अमाऊंट पाठवायची का नाही ते आपल्याकडे ऑप्शन आहे. जर पाठवायचे असेल तर इथं क्लिक करायचं. नको असेल तर असा क्लिक करायचा. आणि काही सर्व्हिस जे आहेत ते डायरेक्ट कम्प्लिटेड मध्ये करता येते आपल्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल पीव्हीसी कार्ड, 7/12 प्रिंट, आधार प्रिंट ज्या सर्व्हिसेस आहेत ते आपण डायरेक्ट कम्प्लिटेड म्हणून सबमिट क्रिएट एंट्री करू शकतो. आता आपण ही प्रोसेस करायची त्यामुळे इथं काही कम्प्लिटेड म्हणायचं नाही आणि एंट्री सक्सेसफुली हा अशा पद्धतीचे एक विंडो येते. इथं प्रिंट म्हणला का पीडीएफ पण जनरेट होते. प्रिंट पण काढून तुम्ही कस्टमरला देऊ शकता. तर अशा पद्धतीचे एक हे आहे पोर्टल आहे आपलं. ही एक म्हणजे तुम्हाला एंट्री दाखवली मी. परत यामध्ये डॅशबोर्डला गेल्यानंतर आता इथं कळते बघा. आत्ता आपण एक एंट्री केली, ₹250 घेतले. कसे घेतले ऑनलाईन का कॅश? तर ऑनलाईन. एक एंट्री झाली. आता ते काम आल्यानंतर ते काय करायचं बाबा ते समजा आपण पॅन कार्डची रिसीट केली. एक थोड्या वेळाने केली किंवा त्याच वेळेला केली तर इथं आपण लगेचच त्याचं रिमार्क द्यायचं आहे आपल्याला कारण हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर आपण प्रोसेस कंप्लीट केली तर इथे कंप्लिटेड म्हणायचं आणि इथं जे आहे त्याची पॅनची रिसीट जर आपल्याला त्यांना पाठवायची असेल तर आपण रिसीट पाठवू शकतो इथे. आणि इथं अपलोड केल्यानंतर कंटिन्यू म्हणलं ना त्या कस्टमरच्या व्हॉट्सअपला हे सगळा डाटा जातो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला एंट्री केल्या गेल्या पहिला पण एंट्रीचा व्हॉट्सअपला मेसेज जातो आणि कम्प्लिटेडचा तो सुद्धा मेसेज जातो. तर अशा पद्धतीचं एक आपण हे बनवलेलं आहे पोर्टल. यामध्ये भरपूर सर्व्हिसेस आहेत. आता खाता बुक काय आहे ते मी सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल नवीन एंट्री आपण केलं तर त्याच कस्टमरचं पहिले 3 डिजिट मोबाईल नंबर टाकले का ऑटोमॅटिक नाव येते. सगळं नाव वगैरे टाकायला लागत नाही. आता परत पॅन कार्ड घेतलं आपण आणि ऍडव्हान्स समजा त्यांनी 150 दिले, कॅश दिले तर इथं पेमेंट दाखवलं बघा ₹100 रिमेनिंग आणि क्रिएट एंट्री केली. एंट्री क्रिएट झाली तर प्रिंट द्यायची असेल तर देऊ शकता किंवा कॅन्सल केला तरी चालेल. तर इथं खाता बुक मध्ये त्याची एंट्री येते बघा की या विहानने बाबा आपल्याला 150-250 सर्व्हिस घेतली, ₹150 पेमेंट केला आणि ₹100 पेंडिंग आहे. ज्या वेळेला ते कस्टमर परत ₹100 आपल्याला देतील त्यावेळेला कलेक्ट म्हणायचं. किती रुपये दिले? 100. कसे घेतले? कॅश ऑनलाईन तर कॅश. तर इथं ते एंट्री म्हणजे त्यांचं आपल्याला कॅश मिळाले पूर्ण. त्यामुळे ते खाता बुक मधून त्यांचं नाव निघून जातं आणि त्या कस्टमरचा डाटा आपल्याकडे पेड म्हणून येते. अशा पद्धतीचं आहे. त्यामध्ये परत तुम्ही स्टाफ ऍड करू शकता. तुमच्याकडे जर 1, 2, 4 किती स्टाफ असतील तेवढं तुम्ही इथं ऍड करू शकता. ऍड स्टाफ म्हणायचं, तिथं स्टाफचं नाव, मोबाईल नंबर आणि अ, त्यासाठी फक्त ₹49 पे तुम्हाला करावं लागेल. जेवढे सबस्क्रिप्शन देऊ समजा महिनाभराचं असेल तर ते महिनाभरच राहील. समजा वर्षाचं असेल तर वर्षभर ते स्टाफ तिथं राहील. काय प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीचे एक करता येते. परत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर व्हॉट्सअप मेसेज कस्टमरला पाठवायचे असतील किंवा नसतील, जर नसतील तर काय प्रॉब्लेम नाहीत. हे फक्त तुमच्यासाठी सॉफ्टवेअर राहणार. जर समजा कस्टमरला पण पाठवायचे झाले, तर इथं क्लिक करायचं. इथं तुमचा ऑफिसचा जो नंबर आहे, ज्यावरून व्हॉट्सअपचा मेसेज जाणार आहे, तो नंबर इथं टाकायचा. इथं फुटर नोट म्हणजे कुठून मेसेज आला समजा
स्वरा ई सेवामधून मेसेज त्यांना जाणार आहे. तर इथं आपण टाईप करायचं टीम स्वरा ई सेवा किंवा फ्रॉम स्वरा ई सेवा केंद्र. आणि इथं सेव्ह सेटिंग म्हणल्यानंतर इथं परत पेमेंटचं ऑप्शन येते. ह्याला पण सबस्क्रिप्शन आहे. कारण आपण ते API वगैरे विकत घेऊन ही सगळी प्रोसिजर करतोय. तर तुम्ही किती महिन्याचं करणार आहे त्यावर डिपेंड आहे. 1 महिना, 3 महिने, 6 महिने, त्यावर नुसार इथं पेमेंट येते. पेमेंटच्या बाबतीत मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं लिस्ट पाठवतो. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही WhatsApp पण API घ्या. कारण एक आपला व्यवसाय हे प्रोफेशनल लेवलला जातोय. कस्टमरला त्याचा आपला म्हणजे प्रत्येक वेळेला मेसेज जातोय, आपण काय काम करतोय, कुठल्या कंडिशनला आहे. आपण कस्टमरला सारखं कॉल करू शकत नाही किंवा कस्टमर सुद्धा आपल्याला सारखं कॉल करायची काही गरज नाही. एवढा मेसेज गेला का आणि आपल्याकडे पण रेकॉर्ड असते की त्यांना सांगता येते की बाबा आम्ही तुम्हाला मेसेज केलतो, तुमचंच काय रिप्लाय आला नाही किंवा तुम्हीच काय हे केलेलं नाही. अशा पद्धतीचा आपल्याला विषय करता येते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेजर रिपोर्ट. आता आपण जे काय केलं, डेली रिपोर्ट काढता येते, वीकली, मंथली आणि इयरली. रिपोर्ट आपल्याला PDF मध्ये पण मिळतो आणि एक्सेल शीटमध्ये पण मिळतं. कारण त्यामध्ये आपल्याला किती आपल्याकडे पैसे आले, किती गेले, किती खर्च झाले, काय सगळं. प्लस इथं ओनर आणि स्टाफ. आता हे ओनरचं नाव येतं इथं आणि स्टाफ जर ऍड केले तर इथे स्टाफचं पण प्रत्येक स्टाफ वाईज पण आपण रिपोर्ट काढू शकतो. अशा पद्धतीचे एक सॉफ्टवेअर आहे हे. तर तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करा आणि काही प्रॉब्लेम आलाच तर आम्हाला म्हणजे आमची टीम तुम्हाला सहकार्य करेल. मी तुम्हाला आमच्या टीमचा नंबर शेअर करतो इथे स्क्रीनवरच. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक यू सो मच.